नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी मंथन सामान्य ज्ञान परीक्षा 2026 सालची 150 गुणांची प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तर सूची व संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्पष्टीकरणासहित मी या प्रश्नपत्रिकेमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या माय एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला विभाग आहे मराठी. यातला पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यात एकूण किती प्रकारची विरामचिन्हे वापरली आहेत? याचं उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 1, 3. यामध्ये 3 विरामचिन्हे वापरण्यात आली आहेत. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर हे संबोधन कोणत्या थोर व्यक्तीसाठी वापरतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विनायक दामोदर सावरकर या व्यक्तीसाठी स्वातंत्र्यवीर हे संबोधन वापरले जाते. प्रश्न तिसरा आहे, गोष्ट आहे फार पूर्वीची. या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे आणि या वाक्यातील क्रियापद आहे पर्याय क्रमांक 3 आहे. चौथा प्रश्न पाहूयात. प्रश्न चौथा आहे, सोबतच्या चित्रातील प्राणी ओळखा व त्या प्राण्याचा पिल्लूदर्शक शब्द व निवारा अनुक्रमे कोणता हे आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला या चित्रामध्ये गाय हा प्राणी दिलेला आहे व त्याचा पिल्लूदर्शक शब्द आहे वासरू व निवारा आहे गोठा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधून म्हण पूर्ण करा. न कर्त्याचा वार शनिवार. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 ते 8 साठी सूचना आहे. कविता वाचून आपल्याला या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायात शोधून लिहायची आहेत. यामध्ये प्रश्न क्रमांक 6वा आहे, थेंबातून कोण आले नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंद्रधनुचा आकार. ही प्रश्नपत्रिकेत दिलेली कविता वाचून आपल्याला या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे. त्यामुळे तुम्ही कविता पहिल्यांदी नीट वाचायला हवी. प्रश्न 7वा, आनंद बन कशामुळे रंगीत झाले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, थेंबातून आलेल्या चित्रकारामुळे आनंदबन रंगीत झाले. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी पुल्लिंगी नामाचा पर्याय निवडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कंगवा. हा पुल्लिंगी नाम आहे. बाकी सगळे कैरी, काकडी, कढई हे स्त्रीलिंगी नाम आहेत. प्रश्न 9वा आहे, पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणारा एक शब्द पर्यायातून शोधा. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा. याचं उत्तर आहे कृतज्ञ. दुसऱ्याने केलेले उपकार न जाणणारा, उत्तर कृतज्ञ. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 10वा प्रश्न पाहण्याआधी आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या माय एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. 10वा प्रश्न आहे, फूल या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. अ आहे अद्री, ब पुष्प, 3 क कुसुम आणि 4 तटिनी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब आणि क योग्य. 11वा प्रश्न आहे, सोबत दिलेल्या आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पहिलं, बचत करणे. वाक्प्रचार तयार होतो काटकसर करणे. 12वा प्रश्न आहे, खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. येथे एकवचनी कोणता शब्द आपल्याला दिला आहे ते ओळखायचे आणि लिहायचं आहे. याचं पर्याय क्रमांक 3, घरटे हे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न आहे, पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. या शब्दांच्या यादीमध्ये एकूण 3 शुद्ध शब्द आहेत. 14वा प्रश्न आहे, टिंबटिंब हा फळांचा राजा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंबा. आंबा हा फळांचा राजा आहे. 15वा प्रश्न आहे, त्यापासून टिंबटिंब पन्हे व आमचूर बनवतात. याचं उत्तर आहे त्यापासून मुरांबा, लोणचे व आमचूर यासारखे पदार्थ बनवतात. 16वा प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्यांदरम्यान दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? विभाग 2 गणित आपण पाहत आहोत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9. 17वा प्रश्न आहे, 200 पैसे बरोबर किती रुपये? याचं योग्य उत्तर आहे 200 पैसे बरोबर 2 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 18वा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय ओळखा. इष्टिका चितीला एकूण टिंबटिंब पृष्ठे असतात. तर याचं योग्य उत्तर आहे इष्टिका चितीला एकूण 8 पृष्ठे
असतात. 19वा प्रश्न आहे, 1 शतक या संख्येपेक्षा 2 ने कमी असणारी संख्या अक्षरात कशी लिहाल? तर पहा, 1 शतक म्हणजे 100 आणि 100 पेक्षा 2 ने कमी असणारी संख्या येणार आहे 98 आणि पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. 20वा प्रश्न आहे, आकृती संबंधी योग्य विधान कोणते? यामध्ये 3 विधाने, 3 शिरोबिंदू असतात, 3 कोन असतात, 3 बाजू असतात. ही 3ही विधाने प्रथम 3 पर्यायांमध्ये दिलेली योग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. सोबतच्या आकृतीतील संख्येची योग्य विस्तारित मांडणी पर्यायातून आपल्याला लिहायची आहे. तर 72 या संख्येची विस्तारित मांडणी 70 + 2 ही योग्य होणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. 22वा प्रश्न आहे, सन 2026 या वर्षात महाराष्ट्र दिन शुक्रवारी आल्यास त्याच वर्षी 16 मे रोजी कोणता वार असेल? यासाठी आपल्याला महाराष्ट्र दिन कधी असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी असतो. जर 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शुक्रवार असेल तर 16 मे रोजी शनिवार. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 23वा प्रश्न आहे, म + म + म + म = 40. तर म बरोबर किती हे आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे म बरोबर 10, कारण 10 + 10 + 10 + 10 = 40. 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? या सर्व संख्यांमध्ये 96 ही संख्या सर्वात मोठी आहे आणि यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न आहे, शेजारील वस्तूच्या आकाराचे नाव पर्यायातून शोधा व लिहा. आपल्याला इथे एक डबा दिलेला आहे आणि या डब्याचा आकार आहे दंडगोल. 26 यामुळे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न पाहूया. त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत किंवा त्यांची उत्तरे हवी आहेत हे देखील कमेंट करून नक्की सांगा. 26वा प्रश्न आहे, खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. तर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय येईल पर्याय क्रमांक 3 सी. 27वा प्रश्न आहे, 7, 3 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या एकक स्थानचा अंक कोणता असेल? तर लहानात लहान संख्या जी तयार होईल ती होईल 37 आणि हिच्या एकक स्थानचा अंक असेल 7. यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न आपण पाहत आहोत, खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिलिंद व कबीर या दोघांकडील एकूण पुस्तकांची संख्या किती? 29वा प्रश्न आहे, 20 + 30 बरोबर किती? यामध्ये अ दिला आहे 50 दशक, ब दिला आहे 50 एकक व क दिलेला आहे 5 दशक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ब आणि क योग्य. प्रश्न 30वा आहे, 10 × 10 किती? तर 10 × 10 बरोबर 10 दशक, 1 शतक आणि 100 एकक. यामुळे हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय बरोबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती वर्तुळे आहेत? तर या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण 6 वर्तुळे दिलेली आहेत. 32वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गटात कोणत्या पर्यायात संख्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45, 35 आणि 25. 33वा प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. 33वा प्रश्न आहे, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्यायातून शोधा. प्रश्न आहे, हवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किती आहे? तर हवेतून प्रवास करणारे म्हणजे विमानाने प्रवास करणारे एकूण 8 प्रवासी आपल्याला इथे दिलेले आहे. यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. 34वा प्रश्न आहे, सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 व 1. हे अंक अनुक्रमे चौकोन व त्रिकोणच्या ऐवजी येतील. 35वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिलीलीटर हे रुंदी मोजण्याचे एकक आहे. हे विधान चुकीचे आहे. 36वा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. आयताला एकूण टिंब बाजू असतात. तर आयताला एकूण 4 बाजू असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य
हा योग्य पर्याय असणार आहे. 37वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 × 7 = 35. 38वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून एकही कड नसलेल्या वस्तूचा पर्याय ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण चेंडूला एकही कड नसते. 39वा प्रश्न आहे, सोबतच्या घड्याळात बरोबर किती मिनिटांनी 2 वाजतील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15 मिनिटांनी सोबतच्या घड्याळात 2 वाजतील. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 5 आडव्या रेषा आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 आडव्या रेषा. विभाग 3 इंग्रजी आपण पाहणार आहोत. पण अजूनही आपण जर आपल्या माय एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक नक्की करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 41वा प्रश्न आपण पाहतोय, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे. तर एक्सक्लेमेशन मार्क हे या वाक्यात वापरलेले विरामचिन्ह आहे. 42वा प्रश्न आहे, तुमच्या मित्राला तुम्ही सकाळी 6 वाजता भेटलात तर तुम्ही कोणते अभिवादन कराल. तर आपण गुड मॉर्निंग हे अभिवादन करू. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 43वा प्रश्न आहे, सोबतच्या अवयवाचे नाव सांगून नाव पर्यायातून शोधा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हँड्स, कारण सोबतच्या चित्रात हात हे अवयव दिलेले आहेत. 44वा प्रश्न आहे, डॉग या प्राण्याचा आवाज कोणता. तर डॉग बार्क्स हा या प्राण्याचा आवाज आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. 45वा प्रश्न आहे, खालील शब्दापैकी शेवटी वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, टॉप. 46वा प्रश्न आहे, सोबतच्या पक्षाचे नाव सांगून पर्यायातून ओळखा. याचं उत्तर आहे क्रो. 47वा प्रश्न आपण पाहत आहोत, खाली दिलेल्या कोड्याचे योग्य उत्तर शोधा. आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स, हु आय एम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एलिफंट. 48वा प्रश्न आहे, मे या महिन्यात एकूण किती दिवस असतात. तर मे या महिन्यात एकूण 31 म्हणजेच 31 दिवस असतात. 49वा प्रश्न आहे, स्पॅरो या शब्दात कोणता लहान पूर्ण शब्द लपलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रो हा शब्द स्पॅरो या शब्दात लपलेला आहे. 50वा प्रश्न आहे, खालील पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऍपल हा वेगळा शब्द आहे खालील पर्यायांपैकी, कारण सगळे रंग आपल्याला दिले आहे आणि ऍपल हे एक फळ आहे. प्रश्न 51 व 52 साठी सूचना आहे, गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचे. 51वा प्रश्न आहे, लांडगा, कोल्हा, अस्वल आणि घोडा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, घोडा. 52वा प्रश्न आहे, 20, 10, 35 आणि 27. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 27, कारण हे सगळ्या संख्या 5च्या पटीतील संख्या आहेत. 53वा प्रश्न आहे, समीर, भूपेन व विनोद बुद्धिबळ खेळतात. जिशान, रॉबिन व भूपेन कॅरम खेळतात आणि भूपेन, विनोद व जिशान सापशिडी खेळतात. तर 3ही खेळ खेळणारा कोण. तर याचं उत्तर आहे भूपेन, कारण भूपेन 3ही खेळ खेळतो. 54वा प्रश्न आहे, एक रिबीन 9 ठिकाणी कापल्यावर एकूण किती तुकडे मिळतील. याचं योग्य उत्तर आहे 1 रिबीन 9 ठिकाणी कापल्यावर आपल्याला 10 तुकडे मिळतील. प्रश्न क्रमांक 55 व 56 साठी सूचना दिलेली आहे, खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचे आहे. 55वा प्रश्न आहे, 3, 12, 15 आणि याचं योग्य उत्तर असणार आहे 21. या 3च्या पट्टीतील संख्या आहेत. 56वा प्रश्न आहे, 56व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ड योग्य. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शाळेतून घरी जाताना रस्त्यावर पैशाचे पाकिट तुम्हाला सापडले तर तुमची कोणती कृती योग्य राहील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पैशाचे पाकिट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करील. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढे 58वा प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत ए आणि एफ या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या दुप्पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, के आणि टी. 59वा प्रश्न आपण पाहणार आहोत. खालील आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 60वा प्रश्न आपण पाहणार आहोत. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3.
प्रश्न 61 व 62 सारखी सूचना दिलेली आहे. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसा तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये असणारा संबंध आपल्याला ओळखून लिहायचा आहे. 61व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 व 62व्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. कारण प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. 63वा प्रश्न आहे. खालील प्रश्न आकृतीसाठी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायांमधून आपल्याला शोधायची आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ही आकृती या प्रश्न आकृतीसोबत तंतोतंत जुळते. 64वा प्रश्न आहे. खालीलपैकी उपदिशा कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि क योग्य. 65वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत समाधान हा शब्द 3, 4, 5, 6 असा लिहितात. मासा हा शब्द 47 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत सण हा शब्द कसा लिहाल? याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 36. 66वा प्रश्न आपण पाहत आहोत. संख्यामाला दिलेली आहे आपल्याला. वरील अंकमालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 5 येईल अशा किती जोड्या आल्या आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सलग 2 संख्यांची बेरीज 5 येईल अशा 4 जोड्या या अंकमालेत आलेल्या आहेत. पुढील प्रश्न आपण पाहण्या अगोदर तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. 67वा प्रश्न आहे. खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे चिन्ह ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68वा प्रश्न आहे. प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल हे आपल्याला ओळखायचे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69वा प्रश्न आहे. संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या पर्यायातून आपल्याला ओळखायची आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 30. 70वा प्रश्न आहे. घोड्याला जर आपण सिंह म्हटले, सिंहाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला बैल म्हटले, बैलाला हत्ती म्हटले तर गुहेत राहणारा प्राणी कोणता? याचं योग्य उत्तर असणार आहे कुत्रा पर्याय क्रमांक 3. 71वा प्रश्न पाहूयात. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी 20 ही संख्या येईल. 72वा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत अंक खालीलप्रमाणे चिन्हांनी दर्शवतात. यावरून दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला शोधायचे आहे. याचं योग्य उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. 73वा प्रश्न आहे. सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 अ. 74वा प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 7. 75वा प्रश्न आहे. सुनीता सवितापेक्षा उंच आहे, सुजाता सवितापेक्षा बुट्टी आहे, सुहाना सुनीतापेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण? याचे योग्य उत्तर असणार आहे सुहाना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व आपल्या माय एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे देखील कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.